बंधू भगिनींनो, एका गोष्टीचा आनंद होतोय आणि त्याचा उल्लेख केला पाहिजे. एक राजकीय पक्ष शिवसेनेसारखा शिक्षण विषयक परिषद भरवतो, तेव्हा मला असं वाटतंय की नव्या युगाला साजेशी अशी जी काही वळणं देशातल्या प्रत्येक क्षेत्राला घ्यायची आहेत, तशी राजकीय क्षेत्रांनी सुद्धा आता सुरुवात केलेली. मी तुमचं अभिनंदन करतो, कारण शिक्षण विषयक परिषद ही फार गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे आणि त्यासाठी एक परिषद बोलावून केवळ चालणार नाही. अशा परिषदा भरवणं हे प्रत्येक राजकीय पक्षाच्या कामाचा एक सातत्यानं भाग घडला पाहिजे. कारण जीवन अतिशय वेगानं बदलतंय आणि जीवनाबरोबर शिक्षणाने वेगानं बदलायचं असतं. जेव्हा शिक्षण तिथेच राहतं आणि जीवन पुढे जातं, तेव्हा जीवन आणि शिक्षणात अंतर निर्माण होतं आणि मग ज्या काही प्रश्नांचा तुम्ही आता उल्लेख केलात, इथे बसलेल्या प्रत्येकाच्या मनात शिक्षणाविषयीचे उदंड प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत, वाढते प्रश्न आहेत आणि ज्यांना उत्तरं नाहीत असेच अनेक प्रश्न आपल्या पुढे येत आहेत. हे सगळं घडणार याचं कारण आपलं सारं जीवन 21व्या शतकातलं आता सुरू झालंय, ज्ञानयुगातलं सुरू झालेलं आहे. तंत्रज्ञान आणि शास्त्रज्ञान पुढे गेलेलं आहे, त्या युगातलं आहे आणि आपलं शिक्षण आजही 19व्या शतकातलंच आहे. त्यामुळे 19व्या शतकातलं शिक्षण 21व्या शतकातले प्रश्न सोडवू शकणार नाही. किमान याची जाणीव समाजाला व्हावी लागेल. समाजाचं नेतृत्व करणाऱ्या राजकीय पक्षांना असावी लागेल आणि त्यांच्या करवी जमलंच तर हे शहाणपण शासनापर्यंतही पोचवायला हवं. फार मोठे बदल होण्याची गरज आहे. मी थोडंसं आज आम्हाला काही सूचनाही करायला सांगितल्या, त्याचा फायदा घेऊन प्रथमतः सूचनेपासूनच सुरुवात करतो. मला असं वाटतंय की प्रत्येक राजकीय पक्षाचं आता एक ज्ञानघर किंवा ज्ञानगृह स्थापन झालं पाहिजे. जे जे विषय त्यांना हाताळायचे हे सर्व विषयांना स्वतःचा इतिहास असतो, स्वतःचं भूगोल असतो, स्वतःचं वर्तमान असतं आणि स्वतःचं भविष्य असतं. या सगळ्याचा नीटपणे अभ्यास होणं आणि अभ्यासावर आधारित धोरणं असणं ही गोष्ट आता अधिकाधिक गरजेची आहे. सहजपणे केलं आणि झालं असं आता काळ राहिलेलं नाहीये आणि त्यामुळे प्रत्येक पक्षातच अभ्यासगृह असावं लागेल. शिक्षणाच्या बाबतीत ते अतिशय खरं आहे. शिक्षणाचा फार नीटपणे विचार होत गेला पाहिजे, कारण शिक्षण आपल्याला सातत्यानं प्रवाही ठेवायचंय. प्रवाही ठेवायचंय याचा अर्थ सातत्यानं बदल करायचे आणि हे बदल करणं कसे असले पाहिजेत, का असले पाहिजेत याचा विचार ही केव्हा तरी एकदा करायची गोष्ट. तेव्हा तरी एखादा मंत्री झाला, शिक्षण मंत्री झाला आणि त्याच्या आदल्या रात्री स्वप्नात आलं आणि म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचं धोरण झालं. ह्या पद्धतीनं जो काही महाराष्ट्राचा कारभार गेली काही वर्ष चाललाय त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. मी बोलत असताना प्रामुख्याने आता प्राथमिक शिक्षण आणि त्याच्याही आधीचं ज्याला बाल शिक्षण म्हणतात त्याचेच जाता जाता उल्लेख करत जाईल. याचं कारण असं आहे की माझ्या बरोबर जी मंडळी आहेत ही सगळी अनुभवानं विद्यापीठीय पातळीवर, महाविद्यालयांच्या पातळीवर त्यांचा अभ्यास आहे. मी एक बालवाडी शिक्षक असल्यामुळे माझा सगळा अभ्यास हा माझ्या छोट्याशा वर्तुळाशी संबंधित आहे. आपल्या आजच्या शिक्षणाकडे पाहिलं तर त्या शिक्षणाच्या मांडवाखालनं आपल्यापैकी प्रत्येक जण गेलेला आहे आणि आपल्यापैकी प्रत्येक जण तरीही असमाधानी आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाचं असमाधान आहे, पालकांना आहे, शिक्षकांना आहे, संस्था चालकांना आहे,
समाजात असमाधानच व्यक्त होत आहे. याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की आता शिक्षणाची समाजाला काहीतरी देण्याची क्षमता संपलेली आहे आणि हे आजचं प्रचलित शिक्षण इथून पुढे समाजाला जे हवं ते देऊ शकणार नाही. मी भाषा करतो आहे ती शिक्षणातल्या मूलभूत परिवर्तनाची. शिक्षणात खालपासून परिवर्तन झालं पाहिजे. मी अनेकदा असं म्हणतो त्या शिक्षणाचा भात शिजायला ठेवलाय तो एकीकडे कच्चाच आहे आणि दुसरीकडे करपलेला आहे आणि याच्या मधल्या पातळीला असलेल्या तांदूळाला ना शिजता येते ना करपता येते. अशा वेळेस त्याच्यात थोडं आणखीन पाणी घालणं म्हणजे काहीतरी सुधारणा करणं, त्याच्यात आणखीन थोडेसे तांदूळ घालणं म्हणजे काहीतरी पुन्हा नवे विषय आपण आणूया आणि काहीतरी करूया. ह्या सगळ्या ह्याच्यातनं चांगला भात शिजणार नाहीये. एकच उपाय आहे, ते करपलेलं भांड खाली काढून टाका आणि त्याच्या जागी नव्यानं भात शिजवायला सुरुवात करा. स्वातंत्र्य मिळालं तेव्हा विनोबांनी पहिल्यांदा सांगितलं होतं की या देशाचा जर का झेंडा बदलणार असाल तुम्ही तर पहिली गोष्ट करा, या देशाचं शिक्षण बदला. काय बदल करायचा आहे ठरवायला वेळ लागला तरी चालेल. 3 वर्ष सगळी शाळा कॉलेज बंद करा. मुलांना आणि शिक्षकांना द्या शेतांवर पाठवून आणि नीट विचारपूर्वक नव्यानं शिक्षणाची घडी बसवा. देशाला स्वातंत्र्य मिळालं असेल तर त्या स्वातंत्र्याला साजेसं स्वतंत्र शिक्षण अस्तित्वात यायला पाहिजे. आपण केवळ इंग्रजांची गुलामी अजून टिकवली असं नाही तर त्यांच्या शिक्षणाची गुलामी इतकी टिकवलेली आहे की सरकार बदललं पण शिक्षण या सरकारच्या ऐवजी त्या सरकारचं गुलाम होऊन बसलेलं आहे. त्यामुळे शिक्षणात परिवर्तन मूलभूतच झालं पाहिजे. विचार केला पाहिजे, त्यासाठी एकत्र बसलं पाहिजे, शेकडो लोकांनी बसलं पाहिजे आणि शिक्षणाचा नवा ढाचा आपल्याला तयार केला पाहिजे. थोडंसं या दिशेनं कसं जावं याचा मी केलेला विचार फक्त आपल्या पुढे मांडणार आहे. पहिली महत्वाची गोष्ट, शिक्षणाविषयीचा दृष्टिकोन आमूलाग्र बदलला पाहिजे. लक्षात घ्या, आज जे एका विशिष्ट चौकटीतलं शिक्षण चाललेलं आहे त्याचं वर्णन मी 19व्या शतकातलं शिक्षण असं केलं. पठडीबद्ध शिक्षण. या शिक्षणातनं निर्माण झालेले जे जे प्रश्न आहेत ते प्रश्न याच चौकटीतल्या तर्कशास्त्राने सुटणार नाहीत. त्याला वेगळं तर्कशास्त्र लावावं लागेल आणि ही चौकट बदलावी लागेल. संबंध शिक्षणामधल्या परिवर्तनात दृष्टिकोन बदलला पाहिजे असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा मला काय म्हणायचंय नेमकं. पहिली गोष्ट, आजवर आपण सर्वजण असं मानतो आहोत की खूप काही ज्ञान साठलेलं आहे आणि हे साठलेलं ज्ञान जितक्या वेगानं जितक्या मोठ्या प्रमाणात आपण मुलांच्या डोक्यात भरू तितकं ते करावं लागणार आहे. खरं तर ही मुळात विचारांची दिशा चुकीची. आता असं सिद्ध झालेलं आहे, ज्या विषयी गेल्या 30 वर्षात विलक्षण संशोधन झालेलं आहे त्याचा उल्लेख मी थोडासा करतो. कॉम्प्युटरच्या शोधामुळे, त्याच्यानंतर फोटो इमेजिंगची नवी नवी तंत्र आल्यामुळे आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या क्षेत्रात आमूलाग्र बदल होत गेले. माणसाचा मेंदू कसं काम करतो, माणसाच्या मेंदूची रचना कशी असते, त्यातल्या विविध पेशी कसं काम करतात, कोणत्या गोष्टीची केंद्र कुठे असतात याची खूपशी माहिती इतकी उपलब्ध झालेली आहे गेल्या 20 वर्षामध्ये. म्हणजे 20व्या शतकाचं शेवटचं दशक हे जगामध्ये मेंदू संशोधनाचं दशक म्हणून मानलं गेलं. आणि असं लक्षात आलेलं आहे, त्याच्या निष्कर्षाकडे मी येतो. लक्षात असं आलेलं आहे की प्रत्येक मूल हाच मुळी ज्ञान निर्मितीचा कारखाना आहे. मेंदूमध्ये असंख्य ताकद असणारी केंद्र आहेत
आणि त्यातली बरीचशी केंद्र वापराशिवाय वाया घालवण्याचं काम आपलं आजचं शिक्षण करत आहे. त्यामुळे शिक्षणाने काय द्यायचं ह्याच्यापेक्षा मुलं शाळेमध्ये आली आहेत, मुलं कॉलेजमध्ये आली आहेत, ती शिकायला आलेली आहेत आणि त्यांना शिकण्याचं वातावरण आपण द्यायचं आहे, शिकण्याच्या संधी आपण द्यायच्या आहेत. आपण एवढंच करायचं आहे. त्यामुळे शिक्षणाचा रोख असा बदलला पाहिजे की आता कुणीतरी त्याला शिकवायचंय असं म्हणण्यापेक्षा मुलांना आपणहून शिकायचंय आणि त्यांच्या शिकायला कशी आपण मदत करू या दिशेनं सगळा शिक्षणाचा विचार करायचा आहे. दुसऱ्या बाजूला तुम्हाला असं दिसेल की लहान वय जेवढं जास्त तेवढी शिकण्याची उपजत क्षमता तीव्र असते. त्याचं एक छोटस उदाहरण देतो की आपली मुलं भाषा कशी शिकतात. पहिली भाषा, बरे आई वडील त्यांना ट्युशन ठेवत नाहीत आणि शिक्षक नेमत नाहीत म्हणून सर्व मुलं भाषा उत्तम शिकतात. आपली आपण शिकतात, ऐकून आणि बोलून शिकतात. कुणीही त्यांना प्रवृत्त करावं लागत नाही, कारण मेंदू हा आपला शिकण्याचा अवयव आहे आणि जन्माला आलेल्या क्षणापासून अखेरच्या क्षणापर्यंत मेंदू हा शिकतच असतो. ही जर का त्याची ताकद लक्षात घेतली तर लहान वयात मुलांना अधिकाधिक अनुभव द्यायचे, अनुभवाच्या आधारे शिक्षण होत असतं. आणि म्हणून मी नेहमी शाळेतल्या शिक्षणाच्या व्याख्याच बदलतो. संधी देते ती शाळा, अनुभव देतं ते शिक्षण आणि शोध घेतो तो शिक्षक. अशा तऱ्हेच्या आता व्याख्या बदलून आपल्याला मुलांच्या शिकण्याच्या अंगाने शिक्षणाची व्यवस्था करायला पाहिजे. आजची शालेय व्यवस्था, महाविद्यालयीन व्यवस्था ही शिकवण्याच्या अंगाने केली. आपण असं मानलंय की ज्ञान आहे आणि ते मुलांना द्यायचंय. मध्यस्थी शिक्षक आहे, शिक्षकांनी आधी विषयाचं ज्ञान घ्यायचं आणि तो विषय कसा शिकवायचा याच्यासाठी डीएड बीएड करायचं. म्हणजे मला काय शिकवायचंय आणि कसं शिकवायचंय हे मी एकदा तयार केलं की मी आजन्म शिक्षक म्हणून पात्र झालो. मग त्याला शिकवायचंय म्हणून फळे, त्याला शिकवायचंय म्हणून बाक, कारण बाकावर एकदा मुलं घट्ट बसवली की ती आपल्याचकडे लक्ष देतील, त्यांना एकमेकाकडे पाहायला संधीच मिळणार नाही. खरं तर बाक हा शिक्षणातला सगळ्यात मोठा अडथळा आहे. ज्या दिवशी बाक काढाल त्या दिवशी मुलांची हालचाल व्हायला सुरुवात होईल आणि लहान वयात हालचाल जितकी अधिक होईल तितक्या मेंदू मधल्या पेशींची बांधणी घट्ट होते. हे शास्त्र आहे. म्हणजे मी शालेय वयापासून म्हणतोय ते कॉलेजलाही लागू आहे. शिकवायचंय म्हणून फळा शिक्षकासाठी स्टेजवर उंचावर शिक्षक, शिकणाऱ्यांना शून्य किंमत. मग शिक्षक शिकवतो, नीट लक्षात घ्या परिणाम काय झालेला आहे आणि कुठे नेमका बदल करायचा आहे. परिणाम असा झालाय की शिक्षक विषय शिकवतो, शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवत नाही. शिक्षक विषय शिकवतो, माझा विषय आहे, त्याचं सिलेबस आहे, ते मी पूर्ण केलं न केलं माझं काम पूर्ण झालं, पोर्शन संपवला मी. मुलांच्या बाजूला काय घडलं याची जबाबदारी शिक्षकावर नाहीये. ही सगळ्यात मोठी शिक्षणातली अडचण आहे. शिक्षकाची जबाबदारी शिकवण्यापुरती मर्यादित केलेली आहे. प्रत्येक माझ्या समोरचं मूल शिकत आहे याची जबाबदारीच त्याला दिलेली नसल्यामुळे तो सुटून जातो आणि मुलं नापास झाली तर दोष मुलांचा असतो. माझ्या प्रयोगातनं अनेक वर्षाच्या अनुभवातनं खात्रीला एक रित्या सांगतो, कुठलंही मूल ढ नसतं. कुठलंही मूल कुठल्याही परीक्षेत कधीही नापास होत नाही, होण्याची शक्यताच नसते. मी तर कित्येकदा म्हणतो नापास व्हायला अर्ज द्यावा लागेल की कृपया मला नापास करावे. परंतु मुलांची ही शक्ती आपण विचारात घेत नाही. दुसरा बदल प्रामुख्याने दृष्टिकोनातला करायला हवा आहे तो असा आहे
की शिक्षणाची एक उतरण ठरलेली आहे, त्यात बदल व्हायला पाहिजे. काय आहे आताची उतरण अशी आहे की शिक्षणाच्या बाबतीत जे काही करायचं ते सगळं सरकारने करायचं. आमचे सगळे डोळे सरकारकडे लागलेले. धोरण सरकारने ठरवायचं, नियम सरकारने करायचे. आम्ही वर्गात केव्हा जायचं सरकारने ठरवतं. वर्गात कोणते कपडे घालायचे सरकारने ठरवायचं. हे काय प्रकरण आहे? सरकार कोण? सरकारने केवळ धोरण विषयक दिशा द्यावी, आवश्यक तिथे कायदा करावा, परंतु शिक्षणाचं प्रत्यक्ष कार्य हे शिक्षकांच्या, संस्था चालकांच्या, विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्याच हातात असायला हवं. आज सगळ्यात महत्व सरकारला. सरकारचं बंधन संस्था चालकांवर. संस्था चालक म्हणतील त्याला हो म्हणण्याचं काम शिक्षकांचं. आणि या सगळ्या उतरंडीमध्ये विद्यार्थ्यांची परवड होत असते. शिक्षण व्यवस्थाच कशासाठी अस्तित्वात आली आहे? कुणाला तरी शिकायचंय म्हणून आलेली. विद्यार्थ्यांना शिकायचंय म्हणून शाळा आहे. विद्यार्थ्यांना शिकायचंय म्हणून शिक्षक आहे. विद्यार्थ्यांना शिकायचंय आणि शिक्षक त्याच्यासाठी दिलेला आहे. त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी संस्था आहे आणि या सगळ्याचं एक व्यापक असं नियंत्रण करण्यासाठी सरकार आहे. पण आज उलट झालंय. सगळ्यात जास्त महत्व सरकारला, त्याच्या खाली संस्था चालकांना, त्याच्या खाली शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना महत्वच नाही. कुठेतरी हे अपसाइड डाऊन झालं पाहिजे. शीर्षासन शिक्षणाने व्यवस्थेनं केलं पाहिजे. विद्यार्थ्यांना शिकायचंय, त्यांच्या गरजांनुसार रचना झाली पाहिजे. त्यांच्या गरजांनुसार शिक्षकांना आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी संस्था चालक, ही वरची उतरंड महत्वाच्या दृष्टीनं कमी महत्वाची होत गेली पाहिजे. आज सबंध शिक्षणात विद्यार्थ्यांना कोणी विचारत नाही, विद्यार्थ्यांना महत्व नाही. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. ज्यांच्यासाठी शिक्षण त्यांच्यासाठी ते नाहीच जणू. आणि इतर अनेक प्रश्न पुढे येत राहतात. मग त्यामुळे हे शीर्षासन करणं ही एक महत्वाची गोष्ट आहे. या दृष्टिकोनात एकदा आपण बदल केला की मग दुसऱ्या पातळीला एका महत्वाच्या विषयापाशी येऊन पोचतो आपण. नीट लक्षात घ्या, असं औपचारिक शिक्षणाविषयी आपण जर बोलत असू तर कोणत्याही पातळीवरचं, बालवाडीच्या पातळीवरचं असो किंवा अत्यंत वरच्या विद्यापीठीय पातळीवर असो किंवा व्यावसायिक शिक्षणामध्ये असो, कुठेही आपलं शिक्षण वर्गात होत असतं. आणि वर्गात जर का शिक्षण होत असेल तर या वर्गातल्या शिकवण्याच्या प्रक्रिया काय असतात, परस्पर संबंध कशा तऱ्हेचे असतात, त्याच्यावर कामच झालेलं नाही. एक उदाहरण देतो. आम्हाला एवढंच माहिती की शिक्षकांनी बोलायचं, विद्यार्थ्यांनी ऐकायचं आणि इथे वर्गातलं शिक्षण संपवायचं. हे एकसुरी शिक्षण आहे. वास्तविक पाहता असं लक्षात येतं की विद्यार्थी शिक्षकाकडनं नुसता ऐकून शिकत नाही. आपल्याला पंचेंद्रिय दिलीत कशासाठी? फक्त कानाने शिकणं हे शिकणंच नव्हे, डोळ्यांनी शिकायचंय, स्पर्शाने शिकायचंय. सर्व ज्ञानेंद्रियांचा आणि कर्मेंद्रियांचा वापर करून शिकायचंय तर परिपूर्ण शिक्षण होत असतं आणि त्याच्या संधीच आपल्या उभ्या शिक्षणात नाही. त्यामुळे महत्वाची गोष्ट आपल्याला बदल करायचा आहे तो इथे की वर्गातल्या विविध परस्पर संबंधांना शिक्षणात वर आणायचं आहे. उदाहरणार्थ विद्यार्थी आणि शिक्षक असा एक संबंध आहे. केवळ शिक्षक आणि विद्यार्थी नाही तर विद्यार्थी आणि शिक्षक असा एक संबंध आहे. विद्यार्थी विद्यार्थी असा एक संबंध आहे. विद्यार्थी आणि अभ्यासक्रम असा एक संबंध आहे. विद्यार्थी आणि ज्ञान असा एक संबंध आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट विद्यार्थी आणि त्याच्या अंतर्गत क्षमता असाही एक संबंध आहे. आणि ह्या सगळ्या संबंधांना वाव देणारं शिक्षण जर असेल तर विद्यार्थ्याला शिक म्हणून सांगावं लागत नाही. विद्यार्थ्याच्या शिस्तीचे प्रश्न तिथे उभे राहत नाहीत. विद्यार्थ्याला स्वयंप्रेरणाच असते शिकण्याची. हे सगळे अनुभव प्रयोगाच्या पातळीवर सिद्ध झालेले. मग शिक्षणाची व्यवस्था कशी असावी लागेल आपल्याला?
वर्गामधल्या शिक्षणामध्ये विद्यार्थी हा केंद्रीभूत धरला तर ज्याला विद्यार्थी केंद्रीय शिक्षण असे हल्ली शब्द वापरला जातो ते अस्तित्वात येईल आणि विद्यार्थ्यांच्या या परस्पर संबंधांना साजेशा व्यवस्था वर्गामध्ये कराव्या लागतील. एक वेगळ्या तऱ्हेच्या उतरंडीचा मला आता आणखी एक उल्लेख करायचा आहे. ते म्हणजे साधारणतः नेहमीच असं घडत गेलेलं आहे की उच्च शिक्षणाला शब्द उच्च वापरल्यामुळेच ते वरच्या दर्जाचं मानलं जातं आणि मग शालेय शिक्षणाला कमी महत्व, त्यातही माध्यमिक शिक्षण SSC वगैरे म्हटल्यावर एक दडपणच येतं, त्याला महत्व, त्याच्याखाली प्राथमिक शिक्षण आणि ज्याला मी बाल शिक्षण असं म्हणतो, मी त्याला पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणत नाही, तो हेंगाडा व्याकरणदृष्ट्या चुकीचा शब्द प्रयोग. पूर्व प्राथमिक असलं ते काय आपल्या सरकारमध्ये फार चांगलं आहे. अनेक अधिकारी असतात त्यांना इंग्रजीचं भाषांतर करता येतं, फक्त प्री प्रायमरीचं भाषांतर, प्री खाली पूर्व लिहिलं, प्रायमरी खाली प्राथमिक लिहिलं आणि पूर्व प्राथमिक असा शब्द वापरतायत. ज्या दिवशी पूर्व प्राथमिक असा शब्द वापरायचा थांबू त्या दिवशी शिक्षणातली क्रांती सुरू झाली असं आपण मानूया.